संकटात टाकताय आणि तरी प्रेस कव्हर कसं नाही करत आहे? त्यांना रस्ता नाही आहे, उद्या तिथे बरं वाईट झालं तर काय करणार? प्लॉट आहेत, स्वतःचे सगळ्यांचे प्लॉट आमचे येणे आहेत. आम्ही सगळेजण मतदान करतो, सगळं करतो, तरी ते आम्हाला एवढे हाल आहेत. आम्ही सगळे मध्यमवर्गीय लोक असून सुद्धा आम्हाला एवढे हाल असून सुद्धा आम्ही कसं काय संघर्ष करतो आम्हाला कळत नाही आहे. कारण आमच्या इथे दूधवाला येत नाहीत, भाजीवाले येत नाहीत, गॅस टाकी संपली आहे, मुलांची शाळा बुडायला लागल्यात, व्हॅनवाले मध्ये येत नाहीत, घंटागाडी येत नाही आहे, घंटागाडी सुद्धा येत नाही आहे. कचरा आमच्या कॉलनीमध्ये जमा होत आहे. तो महानगरपालिकेमधले डोळे झाकून बसलेले आहेत. हे प्रॉब्लेम त्यांना जर झाले असते त्यांनी काय केले असते? आम्ही गोरगरीब लोकांना तुम्ही नुकसान करताय, आम्हाला काहीतरी मार्ग काढा, पर्याय द्या. आम्ही सगळ्यांना भेटून झालेलं आहे, कोणीसुद्धा आमची दाद घेत नाही आहे. म्हणून आम्ही ताईं साहेबांकडे गेलो, ताईं साहेबांना भेटलो म्हणून अजून जरा जास्त खड्डे खंदत आहेत. तुम्ही इकडं जावा तिकडं जावा, तुम्हाला कुणाला भेटायचं भेटा, आम्ही काय करायचं ते करणार म्हणून ते मुद्दा म्हणून येऊन आज थोडा रस्ता होता ते सुद्धा येऊन खंदून गेलेले आहेत. आमचे गॅस टाकी संपले, लाकडं आणून चूल पेटव म्हणलं तरी आमच्याकडे लाकडं आणायला जागा नाही आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व कोणी करणार? इलेक्शन होईपर्यंत आम्हाला मतदान मागतात. आम्ही बहिष्कार घातलेला असून सुद्धा विनीताताई पवार सुद्धा येऊन सर्वांनी आम्हाला रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही सर्व मतदान बी केलो, तरी बी आमच्याकडे कोणी येत नाही. संगीता जाधव हे नगरसेविका आहे, ती बी कधी ढुकून बघायला येत नाही. तरी कसं हे आमचे सगळे प्रॉब्लेम आहेत, आम्हाला सगळं सॉल्व करून पाहिजे. नाही तर ह्यापुढे आम्ही महानगरपालिकेला टॅक्स भरणार नाही ना, काय करणार नाही आहे. कोणाला काय करायचं ते करू. पुढची गोष्ट आहे, आता तुम्ही काय करणार आहात? आता हे काय करणार? आता हे काय खड्ड्यामधून उतरूनच यावं लागत आहे. मी तरी स्वतः असे हात टिकून वर आले ताईंना भेटायचंय म्हणून. आम्ही खड्ड्यात उतरू. आम्ही असे एवढे असून सुद्धा आम्हाला त्रास होतो. वयस्कर लोक कसं येणार? किती वर्षापासून राहतो तुम्ही? आम्ही आता इथे 15-20 वर्ष झालं राहतोय. आमच्यापेक्षाही जुने लोक इथे राहायला आहेत. 30 वर्षाचे आम्ही इथं. आम्हाला पुढच्या पिढी सुद्धा मतदान करू देणार नाही. बंटी त्याची चावी आहे का इकडे? पोटाला भाजीपाला नाही खड्ड्यात तुम्हाला पर्याय रस्ता होत नाही तोपर्यंत हे काम ते होऊ शकत. ही काय पद्धत आहे? आयुक्त येतच नाही, ते बघतच नाही. मी काल त्यांच्याशी रात्री बोलली की हे तुम्ही पर्याय रस्ता होईपर्यंत, आणि आज हे डबल केलं. काहीच दाखवत नाही. तुमचा डीपी रोड आहे, मी प्लॅन बघितलं. डीपी रोड आहे, तो डीपी रोड आहे. मग येऊन करून द्यायला पाहिजे ना मॅडम. आयुक्त रस्त्यामध्येच आहे त्यांचं ते. तेच रस्ता आहे. रस्त्यामध्येच आहे आणि ते 2 गाड्या जे घातले ते बी रस्त्यामध्येच आहे. नसाल तर मग उपयोग काय? तुम्ही बोला की ते नाही मग बाकीचे तुमच्या लोकांना बोलवा वगैरे. कुठे कोणीच झालं नाही असं. 600 लोक राहतात. तुम्ही कॅमेरा मागे करा माझ्याकडे. ही पूर्ण 600 लोकांची जी सोसायटी आहे ती ब्लॉक केली आहे. त्यांना बाहेर येण्यासाठी, आत जाण्यासाठी आता रस्ताच राहिला नाहीये. मुलं उद्यापासून शाळेला जाऊ शकणार नाहीत, दूधवाला येऊ शकणार नाही, रोजचं सामान खरेदी करा जाऊ शकणार नाही. मरण पावतील इकडची लोक. बघा काय पद्धतीत केलाय त्यांनी. सगळा रस्ता खोदून ठेवलाय. तुम्ही पॅन करा, तुम्ही तिथे बघा. तो आहे डीपी रस्ता, त्याच्यावर महानगरपालिकेने पाईपलाईन टाकली आहे, MSEBने वायरीज टाकल्या. हा प्रायव्हेट जो कोण असेल त्यांनी खोदून टाकलाय मागचे 10 दिवस. ह्यांची पूर्ण राईट ऑफ वे, जे जाण्या येण्याचा रस्ताच बंद आहे. हे मी पहिल्यांदा बघतेय. चेतन भाऊ इकडे महानगरपालिकेत पहिल्यांदा असं झालं असेल. जेव्हा एक रस्ता ब्लॉक होतो तेव्हा आपण त्यांना पर्यायी दुसरा रस्ता करत असतो, तो पण नाहीये. हे तुम्ही खड्डे बघा, ह्या खड्ड्यातून चालून आले. काल रात्री मी इथे होती. उद्या इकडे काय बरं वाईट झालं, आग लागली तिकडे, तर काय करणार? शाळेसाठी ह्या एवढा सिरियस विषय आहे, पण ते तुम्ही उठून धरा पाहिजे. सगळे एकूण एक मॅनेज आहे. डीपीच्या प्लॅन मध्ये पहिले रस्ता दाखवला जातो, मग कट झाला जातो. जर हे टॅक्स भरतात, ज्या महापालिकेने तिकडे काम केलंय, काम सुरू व्हायच्या आधी पर्याय रस्त्याची हे करायला पाहिजे होतं. ते काही केलं नाहीये. वरपासून खालपर्यंत सगळे ह्या गोष्टीत मॅनेज झालेत. आणि 600 नागरिकांचा जीव आज वेठीस धरलाय. 600 नागरिक आहेत, असं पण नाहीये 20-25 आहेत. 25 आहेत. एक जीव महत्वाचा असतो, ह्यांना 600 जीव पण महत्वाचे नाही आहेत.
अर्धे अधिक सिनियर सिटीजन्स आहे. आपल्या आयुक्तांशी काय बोलणं काल रात्री माझ्या आयुक्तांशी बोलणं झालं आणि आज हे आयुक्त म्हणाले मी बघतो. मी म्हणाली बघायचं नाही, जोपर्यंत तुम्ही पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम सुरू करायला देणार नाही आहोत. आम्ही हे सिंपल सांगितलंय. आम्ही वेळोप्रसंगी या JCBच्या खाली येऊ आणि मी ते तसं केलंय 2 नंबर झोपडपट्टीमध्ये पण जेव्हा प्रशासन येणार होतं तेव्हा. पण ही काय पद्धत आहे ते तर समजू शकते. ती घर है ना, पर्यायच नाहीये बाहेर यायला आत जायला. तुम्ही बघा तिकडे त्या बायका बसल्या ते मुलं उद्या तुम्ही शाळेत कशी पाठवणार? शाळा बंद आहे. अर्धे लोक कामाला पण जाऊ शकत नाहीये. दूधवाला अर्धी लोक आताच किती महत्वाचा गंभीर विषय तुम्ही मला सांगा. असं बी मारायला आणि तसंही मारायला नाही. 12 वाजता खाऊ बी नका आणि रस्त्याला जाऊ बी येतील कसं पण जातील कसे आज? तिथे जायलाच रस्ता नाहीये, तिथून बाहेर पडायला रस्ता नाही. हे गांभीर्य तुम्ही समजा या विषयाचं. मी सांगितलं जोपर्यंत तुम्ही पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही. आणि हा विषय प्लीज उचलून धरा. इतर गोष्टींमध्ये हे ते करण्यापेक्षा हे नागरिकांचा विषय आहे. तुम्हाला दुआ तरी मिळतील त्यांच्या. बोला. बोला बोला. आज आम्ही 88 सालापासून गणेश बिर्लामध्ये स्थायिक रहिवासी आहोत. आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत. कित्येक वर्ष झालं सगळ्या मागण्या करून आमच्या ॲडव्होकेट वहिनी सगळं महानगरपालिका सगळं करून देखील अजून तो निकाल लागला नाही. आणि आज आमची अशी परिस्थिती झाली आहे की आम्ही आधी खड्ड्यात पडल्यासारखं झाले. तरी आमच्या भावना पूर्णपणे समजून घेऊन लवकरात लवकर आमच्या रस्त्याची तरतूद करावी आणि आमची विनंती मान्य करून आम्हाला रस्ता ताबडतोब मिळावा ही नम्र विनंती. रात्री कधी काही होऊ शकतं. खाली उतरता पण येत नाही. पाणी भरपूर साचतंय. पाय घसरलं तर कोण जातात? दुसरा मार्गच नाहीये तिला जायला. सासूबाई रडतात. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. बस थोडं कुठेतरी बस. केवढा गंभीर विषय आहे. किती अंधार होता म्हणून. तिथं पडलं तरी उचलायला कोणी नाही. आणि ते पडली कडल्या साईडला चौकीला बी आलते साहेब, त्यांना काय दात मिळाला नाही. मग ताईकडे आले. ताई आल्या होत्या, मॅडम आल्या होत्या. रस्ता होता ते रस्ता खांदून दिलाय. ते त्याला पण रस्ताच नाही ना जायला. बरोबर आहे. मला हा विषय माहिती आहे. रस्ताच पूर्ण ब्लॉक आहे. रस्ता ब्लॉक DP रस्ता ब्लॉक केला, पर्याय रस्ता द्यावा लागतो. 10 दिवस रस्ता नाही आहे. आता अजून खोदून ठेवलाय. त्यांना उद्या शाळेला नाही जाऊ शकत. 9 महिन्याची प्रेग्नेंट मुलगी आहे, तिला बाळंतीण झाली, ती नाही जाऊ शकणार. दूधवाला पेपरवाले तर सोडा, हे बाहेर नाही. उद्या आग लागली तर सगळे 600 जण. जोपर्यंत आयुक्त येत नाही आम्ही हे काम चालू करू. आम्ही उठणार नाही आणि काम उद्यापासून बंद करा. जोपर्यंत तुम्ही पर्याय रस्ता देत नाही, पर्याय रस्ता देणं हा त्यांचा अधिकार आहे. जोपर्यंत पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही नाही येतो किंवा आश्वासन आम्हाला शब्द देत नाही. आयुक्त यायला पाहिजे. मी काल रात्री पण इकडे आलेली. काल रात्री मी आली होती आणि तरी त्या लोकांनी आता पूर्ण ब्लॉक केलं. म्हणजे किती मस्ती असेल कोण बिल्डर काल आलं एवढं सगळं थांबलाय. चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे का नाही? आता दादागिरी चालते. आपण येतं का हुकुमशाही आता किती मस्ती. हे सगळे ज्येष्ठ नागरिक. माझ्या घरात तर सासू जागेवर सुद्धा उठत नाही. मस्ती सत्तेची मस्ती. समोरच त्यांच्याकडे
त्यांनी प्लॅन बघितलाय नुसतं तोंडी तोंडी बघा, कागदपत्रे काही नाही मी परवानगी दिलेली नाहीये, लक्षात आलं का? ऐका सगळ्यांना ऐका बरं का रेकॉर्डिंग करा, रेकॉर्डिंग कर. आपण जो काही आपला जो विषय आहे मॅडम, आपल्याला मी म्हणलं की कोर्टामध्ये आपण जा, स्टे ऑर्डर घ्या. ऐका ऐका तुम्ही काय म्हणलं मॅडम त्यांच्याकडे परवानगी आहे त्यामुळे ते खोदणाऱ्यात मी जेसीबी थांबवू शकत नाही हे तुमचं वाक्य होतं खोटं अजिबात बोलायचं नाही अजिबात नाही, मी काम अडवू शकत नाही हे तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला काय म्हणलं आमचा एक काम व्यवहार चालू असला केलं, आम्ही अडवलं कसं? आम्हाला एक सांगा, आले सगळे लोक आले, ताईंना आम्ही बोलवते, आले नाही पोलीस स्टेशनला. 10 दिवस येऊन गेलेलो होतो आले गेलेले चर्चेचा विषय संपवा का सगळं खांदून टाकायचं, रस्ताही बंद करता, ग्रीन लाईन करता, पाण्या लाईन फोडून टाकता. ही डीपी रस्ता 1988 MSCBच्या लाईन्स आहेत पाण्याची पाईपलाईन आहे ड्रेनेज लाईन आहे महानगरपालिकेला टॅक्स देतात तुम्हाला खोदायचं ना खोदा दुसरा पर्याय रस्ता केल्याशिवाय तुम्ही कसं खोदू शकता? पर्याय रस्ता द्या ना लोकांना. त्या रस्त्याबद्दल आपण कोर्टामध्ये गेलोत ना, आपण आहेत ना कोर्टात घरी येऊन त्यांची भूमिका तर मांडायला पाहिजे त्याच्यामध्ये का पण कोर्टाने याचा ऑर्डर अर्थ केली आहे असा का? नाहीये याचा अर्थ असा कोर्टाने काय ऑर्डर केली आहे का त्याच्यामध्ये काय? मॅटर चालू आहे बाब न्यायप्रविष्ट असताना हे करायलाच नको आहे काय केलं हे सगळं त्यांना सगळं माहिती बाब न्यायप्रविष्ट आहे तुम्ही महापालिकेच्या वतीने का बोलता? लोकांची बाजू घ्या. हो साहेब, हात काढा जरा, एवढं उचलून पण तुम्ही पुढे यायला लागतो. तो विषय आहे सर, आपण पण न्यायालयामध्ये जायला पाहिजे किंवा न्यायालयाने कसं वागायला न्यायप्रविष्ट असतानाच पाहिजे. कसं झालं हा विषय न्यायप्रविष्ट आहे. आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने ऑर्डर केली पाहिजे अशी काहीतरी. ऑर्डर नाही ना, रस्ता काढून टाका अशी कुठं order अशी पण ऑर्डर नाहीये ना न्याय प्रविष्ट असलं तर वाचायला पाहिजे ऑर्डर काय, मग त्याप्रमाणे थांबवायला पाहिजे होतं. त्यांचा ऐकून बघा, जे वहिवाट आहे, वहिवाट तो बंद करायचं आहे. उलट रस्त्यामध्ये ते घर मारून ठेवलेत मॅडम काम चालू करा, त्यांच्या फक्त वॉचमॅनचं व्यवहार करा तर नाही या जायला. एक टू व्हीलरशी त्या माणसं चालाल त्या. साहेब ती तिथे प्रेग्नेंट आहे, तिला उद्या काय झालं तर कोण जबाबदार आहे? रात्री 9 कधीही काही होऊ शकतं डिलिव्हरी बायांचं अक्षरशः त्यांची सासूबाई रडत आहेत ते काय नाही, आमचं सगळ्यांचं मत एक आहे, काल इकडे सगळे आलते, काल आम्हाला ते आत्ताच्या आले. आत्ता रस्ता पाहिजे तर जास्त रस्ता खांदून दिलाय. आत तर या आता काय decision आहे? आता काय करायचं? रस्ता द्या ना. रस्ता हवा आम्हाला 1988 आम्ही रस्ता झाल्याची हलणार नाही आम्हाला रस्ता पाहिजे नंबर आहे का तिकडे? हे बघा इथं बसा.